हार्मोनल कोऑर्डिनेशन या टॉपिकमध्ये एंडोक्राइन सिस्टीम आता आपण सुरू करत आहोत आणि एंडोक्राइन सिस्टीममध्ये मी पूर्वीच तुम्हाला कल्पना दिलेली आहे की 10 एंडोक्राइन ग्लँड्स आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्या 10 एंडोक्राइन ग्लँड्स कोणत्या तर हायपोथॅलॅमस, पिट्यूटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, ॲड्रेनल ग्लँड, थायमस ग्लँड, पॅनक्रियाज, टेस्टीज, ओव्हरीज अशा आहेत. बरोबर. तर त्यातली पहिली हायपोथॅलॅमस आपण सुरू करूया. बरोबर. हे जे युनिट आहे ते आय थिंक 9.13 आहे. 9.13. आता एंडोक्राइन ग्लँड म्हणून हायपोथॅलॅमसला आपल्याला स्टडी करायचा आहे. पूर्वी आपण हायपोथॅलॅमस हा एक ब्रेनचा पार्ट म्हणून स्टडी केलेला आहे. ते कसं तर डायन्सिफॅलॉनच्या वरच्या बाजूला म्हणजे रूफमध्ये आणि खालच्या बाजूला फ्लोअरमध्ये आपण दोन वेगळे कन्सेप्ट अभ्यासले. फ्लोअरला आपण हायपोथॅलॅमस असं नाव दिलं होतं. वरती रूफला आपण इपिथॅलॅमस असं नाव दिलं होतं आणि त्याच्या ज्या दोन लॅटरल वॉल आहेत त्या लॅटरल वॉलला आपण थॅलॅमाय असं नाव दिलं होतं. म्हणजे हायपोथॅलॅमस, अबाव इपिथॅलॅमस आणि लॅटरली थॅलॅमाय. आणि मग मध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीला आपण थर्ड व्हेंट्रिकल असं म्हटलं किंवा डायोसिन. बरोबर. तर हा जो हायपोथॅलॅमस आहे त्याला आपण खाली अटॅच्ड पिट्यूटरी ग्लँड पण दाखवली थ्रू पिट्यूटरी स्टॉक किंवा इन्फंडिब्युलम आणि वरच्या बाजूला पण पिनियल बॉडी पण दाखवली. बरोबर. आता ह्या ज्या सगळ्या ग्लँड्स आहेत त्यांचा डिटेल स्टडी आपण करणारच आहोत. पण हायपोथॅलॅमस हा ब्रेनचा पार्ट असल्यामुळे आपल्याला तो या सगळ्या एंडोक्राइन सिस्टीमला बेसिकली कसा कंट्रोल करतो म्हणजेच नर्वस कोऑर्डिनेशन आणि हार्मोनल कोऑर्डिनेशन हे कसं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे ते आपल्याला अभ्यासाचं. किंवा दुसरं एक वाक्य आपल्याला वापरता येतं ते म्हणजे हायर ॲनिमल्स हॅव शो कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन. Higher animals possess complex body organization. Hence, in addition to nervous coordination, they also need chemical coordination. Some functions of the body, they are regulated by chemical coordination, and that is with the help of hormones. लक्षामध्ये. तर असं थोडक्यात सांगायचं झालं तर जे हायर ॲनिमल्स आहेत मग ते इन्क्लुडिंग मॅन, आपण उदाहरण मॅनचंच घेतलेलं आहे, ह्युमन बिंगच आपण स्टडी करत आहोत. तर हायर बॉडी कॉम्प्लेक्सिटी आहे त्यामुळे नुसतं नर्वस कोऑर्डिनेशननं बॉडीचं फंक्शनिंग कंट्रोल करता येत नाही. तर त्याला जोड केमिकलशी द्यावी लागते म्हणजेच हार्मोनल कोऑर्डिनेशनची द्यावी लागते किंवा त्याला आपण केमिकल कोऑर्डिनेशन असं म्हणू शकतो. कारण हार्मोन्स हे केमिकल मेसेंजर्स आहेत. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हार्मोनच्या प्रॉपर्टीज, हार्मोनची ॲक्शन, हार्मोनचा केमिकल नेचर पाहिले आहे. बरोबर. आता हे सगळं बेसिकली आपल्याला माहिती आहे असं समजून आपण हायपोथॅलॅमसकडे जाऊया. सो व्हॉट इज हायपोथॅलॅमस? द रिजन ऑफ nervous system
present below thalamus is known as hypothalamus. Hypo means below. Thalamus means thalamus, lateral wall of diencephalon. Clear? So, hypothalamus is ectodermal in origin. It is ectodermal in origin. That means during embryonic condition, when brain is developed and various parts of brain develop, forebrain, midbrain, hindbrain, during forebrain development, when this diencephalon develops, the part of diencephalon, hypothalamus, develops from ectodermal cells. So that's why it is called as ectodermal in origin. It is situated or located on floor of diencephalon. Situated or located on diencephalon, and all hormones released by this hypothalamus, all hormones secreted by this hypothalamus, these are peptide type of hormones. Peptide type. Just we have studied in last lecture. That means they are having long or short chains of amino acids. Here. So these hormones, they are released by neurosecretory cells of hypothalamus. Neurosecretory cells of hypothalamus. Hence, these neurosecretory cells are called, or in another word, hormones are called neurohormones. Remember, as these are released by the hypothalamus, because hypothalamus is a part of brain, and these hormones are released through hypothalamus, especially neurosecretory cells. Hence, they are called as neurohormones. The best examples are ADH and oxytocin. Antidiuretic hormone, helpful in water balance to keep homeostasis in our body. And oxytocin is also called as birth hormone or milk ejecting hormone, because it helps in parturition or baby birth process, or it also helps in ejecting milk after the baby birth. That's why it is called as oxytocin. Clear? So these are the two major functions of these or two major hormones released by this hypothalamus. So overall function of this hypothalamus is to keep homeostasis in body. To keep homeostasis in body. And secondly, control pituitary gland. Control pituitary gland by releasing factors, releasing hormones and inhibitory hormones. Clear? So that is the two major functions of hypothalamus. So previously pituitary gland was known as master endocrine gland, because pituitary gland controls all other endocrine glands.
That means, for example, thyroid gland, testes, ovaries, thymus, adrenal gland. But nowadays, pituitary gland is not master endocrine gland. Why? Because this pituitary gland is under the control of hypothalamus. This hypothalamus releases these releasing factors or releasing hormones and inhibitory hormones and control the functioning of pituitary gland. Right? So, previously pituitary gland was known as master endocrine gland, but not nowadays it was not known as master endocrine gland. Instead of that, the master is hypothalamus. Clear? समजलं? काय पाहिलं आपण इंट्रोडक्टरी भागामध्ये? तर हायपोथॅलॅमस हा ब्रेनचा एक भाग आहे, बरोबर? डायन्सेफॅलॉनचा भाग आहे. एक्टोडर्मल इन ओरिजिन आहे. एम्ब्रियॉनिक कंडिशन मध्ये तो एक्टोडर्मल सेल्स पासून तयार होतो, म्हणून एक्टोडर्मल इन ओरिजिन. हे सगळे एमसीक्यू आहेत, लक्षात ठेवा. लोकेटेड ऑन द फ्लोर ऑफ डायन्सेफॅलॉन. मगाशीच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की डायन्सेफॅलॉन डायमंड शेप्ड असतो, मध्ये पोकळी असते, वरच्या बाजूला एपिथॅलॅमस, खालच्या बाजूला हायपोथॅलॅमस, कडेला थॅलॅमस. आणि डिटेल आपण अभ्यास केला डायन्सेफॅलॉन. मग त्याचा जो फ्लोर आहे त्या फ्लोअरमध्ये डायन्सेफॅलॉनच्या फ्लोअरला आपण हायपोथॅलॅमस असं म्हणतो. हायपो म्हणजे बिलो, थॅलॅमस म्हणजे लॅटरल वॉल. मग याच्यापासून निघणारे सगळे हार्मोन्स आहेत, ऑल हार्मोन्स, ते पेप्टाइड टाईप आहे. आपण मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये सगळे टाईप शिकलो, अमाइन्स, पेप्टाइड्स, स्टिरॉइड्स वगैरे वगैरे, फॅटी ऍसिड डेरिव्हेटिव्हज, गॅस वगैरे. Released by neurosecretory cells. Neurosecretory cells म्हणजे ऍक्च्युअली हायपोथॅलॅमस हा ब्रेन आहे, ब्रेनचा पार्ट आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मल्टीपोलर न्यूरॉन्स असणार. पण त्या मल्टीपोलर न्यूरॉन्सच्या मधून ज्या सेल्स आहेत त्या न्यूरोसेक्रेटरी सेल्स, आणि त्या न्यूरोसेक्रेटरी सेल्स हा हार्मोन्स देतात, पेप्टाइड हार्मोन्स. म्हणून त्यांना न्यूरो हार्मोन्स असं म्हणायचं. काय म्हणायचं? न्यूरो हार्मोन्स असं म्हणायचं. कोणते आहेत ते? एक्झाम्पल तर एडीएच आणि ऑक्सिटोसिन. एडीएच म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोन, त्याला व्हॅसोप्रेसिन म्हणतात, बरोबर? दोन फंक्शन आहेत त्याची. एक म्हणजे वॉटर बॅलन्स राखणं बॉडीमध्ये, संतुलन पाण्याचं. दोन म्हणजे तो ब्लड प्रेशर इन्क्रीज करतो, व्हॅसोप्रेसिन बाय प्रेसिंग द ब्लड वेसल्स. दुसरा आहे तो ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिनला दुसरं नाव आहे बर्थ हार्मोन, कारण तो बर्थ होण्यासाठी, बेबी बर्थ होण्यासाठी उपयोगी पडतो. दुसरं नाव आहे मिल्क इजेक्टिंग हार्मोन, म्हणजे बेबी बर्थ नंतर जे मॅमरी ग्लँड मधून मिल्क इजेक्ट होतं, बाहेर येतं, त्याच्यासाठीही हा ऑक्सिटोसिन लागतो किंवा इजेक्ट होतो, सिक्रेट होतो, म्हणून त्याला बर्थ आणि मिल्क इजेक्टिंग हार्मोन असंही म्हणतात. असे दोन महत्वाचे हार्मोन हा हायपोथॅलॅमस देतो. आणि ॲडिशनली मग त्याचं फंक्शन जे आहे ते टू कीप होमिओस्टॅसिस इन बॉडी, बॉडीमध्ये पाण्याचं संतुलन राखणं हे महत्वाचं एक काम. दुसरं कंट्रोल पिट्युटरी ग्लँड. मग ती पिट्युटरी ग्लँड तो कशी कंट्रोल करणार आहे? तर बाय रिलीजिंग हार्मोन्स अँड बाय इन्हिबिटरी हार्मोन्स. म्हणजे पिट्युटरी ग्लँड जवळजवळ 8 मास्टर हार्मोन देणार आहे, आणि त्या 8 मास्टर हार्मोनचा रिलीज झाला की मग प्रत्येक टार्गेट ऑर्गनवरती ते हार्मोन जातील आणि इन टर्न ते टार्गेट ऑर्गन त्यांचे स्वतःचे हार्मोन रिलीज करतील. पण हे मास्टर हार्मोन रिलीज करण्यासाठी परमिशन मिळवायची आहे, तर ती कोणाकडून परमिशन मिळवावी लागते? हायपोथॅलॅमसकडून. किंवा त्याचं बंद करण्याची प्रोसेस करून घ्यायची असेल तर ती कोण करणार आहे? हायपोथॅलॅमस. म्हणजेच हा जो कंट्रोल आहे पिट्युटरी ग्लँडचा, तो कंट्रोल हायपोथॅलॅमसचा राहणार आहे, बरोबर?
तर असे हे इंट्रोडक्टरी भाग झाला. मग कोणतेही कंट्रोल रिलीजिंग आणि इन्हिबिटरी हार्मोन्स आहेत त्याची लिस्ट आहे. ती लिस्ट आपण पाहू एक एक. ती आपल्या टेक्स्टबुकच्या एका चार्टमध्ये दिलेली आहे. पहिला हार्मोन आहे ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक. ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. This stimulate ACTH through pituitary gland. Stimulate ACTH through anterior pituitary gland. म्हणजे काय बरं, तर हायपोथॅलॅमस हा हार्मोन रिलीज करेल. कोणता? ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. बरोबर. त्याला थोडक्यात ACTH-RH म्हणतात. काय म्हणायचं याला? ACTH-RH असेही म्हटलं जातं. बरोबर. तर हा हार्मोन एंटीरियर पिट्युटरी ग्लँडकडे जाईल हायपोथॅलॅमस मध्ये, आणि मग पिट्युटरी ग्लँड ACTH रिलीज करेल. कोणता? ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. याचं नाव ACTH-RH आहे. याचं नाव फक्त ACTH आहे. आणि मग अँटीरियर पिट्युटरी ग्लँड हा ACTH ब्लड मध्ये सोडून देईल आणि तो ACTH मग ॲड्रेनल ग्लँड पर्यंत पोहोचेल. आणि मग ॲड्रेनल ग्लँड इन टर्न तिच्यामधून, तिच्या कॉर्टेक्स मधून तिचा स्वतःचा हार्मोन, त्याचं नाव आहे अल्डोस्टेरॉन रिलीज करेल. आणि जो अल्डोस्टेरॉन आहे तो अल्डोस्टेरॉन सॉल्ट बॅलन्ससाठी वापरला जातो. जसा ADH वॉटर बॅलन्ससाठी वापरला जातो, तसा हा सॉल्ट बॅलन्ससाठी वापरला जातो. लक्षात. अशा रीतीनं हा रिलीजिंग फॅक्टर किंवा रिलीजिंग हार्मोन रिलीज करून पिट्युटरी ग्लँडला तो ACTH केव्हा द्यायचा नाही हे हायपोथॅलॅमस ठरवतं. देन थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. हा पहिला झाला थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. तर मी शॉर्ट मध्ये लिहिते RH म्हणजे रिलीजिंग हार्मोन. रिलीज और स्टिम्युलेट TSH through anterior pituitary gland. सेम प्रोसेस, फक्त हार्मोनचा प्रकार वेगळा आहे. याचं नाव आहे थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. तो TSH स्टिम्युलेट करेल. कशामधून? अँटीरियर पिट्युटरी ग्लँड मधून. म्हणजे थायरॉक्सिन स्टिम्युलेटिंग हार्मोन हा रिलीज झाला, RH रिलीज झाला, TSH-RH. याला इथं TSH-RH म्हणायचं. हा TSH-RH रिलीज झाला की तो पिट्युटरी ग्लँडवर ऍक्ट होईल. पिट्युटरी ग्लँड इन टर्न TSH तयार करेल, ब्लड मध्ये रिलीज करेल आणि ब्लड मधून तो थायरॉइड ग्लँड पर्यंत जाईल. थायरॉइड ग्लँड मध्ये इन टर्न थायरॉइड ग्लँड तिचा स्वतःचा हार्मोन म्हणजे थायरॉक्सिन रिलीज करेल. आलं लक्षात. अशी ही साखळी असते. पहिल्यांदा हायपोथॅलॅमस मधून रिलीजिंग हार्मोन निघतात, मग ते पिट्युटरी ग्लँडकडे येतात, अँटीरियर पिट्युटरी ग्लँडकडे म्हणजे ॲडेनोहायपोफायसिसकडे. मग ॲडेनोहायपोफायसिस मधून हे मास्टर हार्मोन रिलीज होतात आणि मग मास्टर हार्मोन त्या ग्लँड्सकडे जातात आणि मग त्या ग्लँड्स स्वतःचा हार्मोन रिलीज करतात. आलं लक्षात. हा झाला थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. तिसरा आहे GnRH. gonadotropin releasing factor again stimulate
gonadotropins, gonadotropins through anterior pituitary gland, मग ते गोनॅडोट्रॉपिन्स म्हणजे कोणते? FSH किंवा ICSH हे मास्टर हार्मोन झाले. FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ICSH म्हणजे इंटरस्टिशियल सेल्स स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे हार्मोन मग टेस्टीज ओव्हरीज कडे रिस्पेक्टिव्हली जातात आणि मग टेस्टीज ओव्हरीज त्यांचे स्वतःचे हार्मोन्स म्हणजे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन वगैरे वगैरे ते तयार करतात. क्लियर? द नेक्स्ट इज प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन. प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन. प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन. आता हा जो हार्मोन आहे हा इनहिबिट रिलीज ऑफ प्रोलॅक्टिन, इनहिबिट रिलीज ऑफ प्रोलॅक्टिन. हा प्रोलॅक्टिन हार्मोन जो आहे तो मॅमरी ग्लँडच्या कार्यासाठी लागतो, मिल्क इंजेक्शनसाठी. मग मॅमरी ग्लँड जी आहे ती तयार करणं, तिच्यामध्ये प्रेग्नन्सी पिरियडमध्ये बऱ्यापैकी मॅमरी ग्लँडची निर्मिती करणं, त्यांचं मॉडिफिकेशन करणं आणि मिल्क लॅक्टियल्स ज्या आहेत त्या मिल्कनं भरून ठेवणं, त्याची निर्मितीसाठी लागणं हा प्रोलॅक्टिनचा फंक्शन आहे. तर ती फक्त 9 महिन्यांमध्ये लागते सुरुवातीच्या काळामध्ये. नंतर बेबी फिडिंगच्या दरम्यान तो लागतो आणि बऱ्यापैकी बेबी फिडिंग थांबलं की प्रोलॅक्टिनची तेवढी गरज नसते, तेव्हा मग हा इनहिबिटिंग फॅक्टर प्रोलॅक्टिनचं रिलीज जो आहे तो कमी करतो. क्लियर? द नेक्स्ट इज सोमॅटोस्टॅटिन. Somatostatin. This somatostatin stimulate release of growth hormone. Release of growth hormone. आता ग्रोथ हार्मोनशी रिलेटेड आहे. पुढचा आहे तो सोमॅटोट्रोपिन. सोमॅटोस्टॅटिन आहे तो स्टिम्युलेट म्हणण्यापेक्षा आपण इथे इनहिबिट release of growth hormone, and this one is stimulate release of growth hormone. म्हणजे दोघं अँटॅगोनिस्टिक आहे. ट्रॉपिन जो आहे तो स्टिम्युलेट करतो रिलीज ऑफ ग्रोथ हार्मोनचा, तर स्टॅटिन जो आहे तो मात्र इनहिबिट करतो ग्रोथ हार्मोनच्या रिलीजचा. तर हे दोन शब्द नीट लक्षात ठेवा. हे दोघेही एकमेकांना अँटॅगोनिस्टिक आहे. सोमॅटोस्टॅटिन इनहिबिट करणार आहे तर सोमॅटोट्रोपिन स्टिम्युलेट करणार आहे. बरोबर? सोमॅटोस्टॅटिन इनहिबिट करणारा, ट्रोपिन स्टिम्युलेट करणारा. तसेच पुढचे दोन आहेत गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड. गॅस्ट्रिन inhibiting polypeptide आणि गॅस्ट्रिक स्टिम्युलेटिंग पेप्टाइड. पहिला आहे तो
GIP आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत आणि हा आहे तो GRP. GIP आणि GRP गॅस्ट्रिन इनहिबिटिंग पॉलिपेप्टाइड, गॅस्ट्रिन रिलीजिंग इथे N आहे आणि इथं C आहे. गॅस्ट्रिक इनहिबिटिंग पॉलिपेप्टाइड आणि गॅस्ट्रिन स्टिम्युलेटिंग पेप्टाइड. बरोबर. गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड, गॅस्ट्रिन रिलीजिंग म्हटलं तरी चालेल, स्टिम्युलेटिंग म्हणा रिलीजिंग म्हणा, पण आपण शॉर्ट फॉर्म मध्ये R वापरलेला आहे म्हणून रिलीजिंग म्हणूया. गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड आणि गॅस्ट्रिक इनहिबिटिंग पॉलिपेप्टाइड. आता हा काय करतो आणि हा काय करतो, तर बेसिकली दोघांमध्येही पहिला आहे तो म्हणजे इनहिबिटिंग जो आहे तो इनहिबिट रिलीज ऑफ गॅस्ट्रिक हार्मोन, इनहिबिट गॅस्ट्रिक हार्मोन्स. आणि हा आहे तो स्टिम्युलेट गॅस्ट्रिक हार्मोन्स. उदाहरण द्यायचं झालं तर सिक्रिटीन, गॅस्ट्रीन. आपण 11वी इयत्तेमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकलो, पण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये बऱ्यापैकी आपल्याला फिजिओलॉजी पण आपण शिकलेलो आहोत डायजेशनची, आणि त्या दरम्यान सिक्रिटीन, गॅस्ट्रीन काय करतात हे आपल्याला माहिती आहे. तर ते जे सगळे GI ट्रॅक्टचे हार्मोन्स आहेत किंवा CCK, कोलेसायटोकायनिन वगैरे 4 आहेत टोटल, तर त्यांचा जो रिलीज आणि इनहिबिट आहे तो कंट्रोल करणारा हा एक GIP आणि GRP. GIP म्हणजे इनहिबिट करणारा आणि GRP म्हणजे रिलीज करून घेणारा. ओके. आणि अशा रीतीनं एकूण 8 असे हार्मोन्स ही हायपोथॅलॅमस देते. पहिला आहे ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन, त्याला दुसरं नाव आहे ACTH-RH. हा स्टिम्युलेट करतो ACTH थ्रू अँटीरियर पिट्युटरी ग्लँड, म्हणजे पिट्युटरी ग्लँड मधून ACTH रिलीज करायला सुरुवात करण्यास भाग पाडतो. दुसरा आहे थायरोट्रॉपिन RH किंवा रिलीजिंग हार्मोन. हा TSH स्टिम्युलेट करतो पिट्युटरी ग्लँड मधून. GnRH मात्र गोनॅडोट्रॉपिन रिलीज करतो. प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन मात्र इनहिबिट करतो रिलीज ऑफ प्रोलॅक्टिन. त्यानंतर सोमॅटोस्टॅटिन इनहिबिट करतो रिलीज ऑफ ग्रोथ हार्मोन. सोमॅटोट्रॉपिन हा मात्र स्टिम्युलेट करतो रिलीज ऑफ ग्रोथ हार्मोन. गॅस्ट्रिक इनहिबिटिंग पॉलिपेप्टाइड म्हणजे GIP हा इनहिबिट करतो गॅस्ट्रिक हार्मोन्सला. आणि गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड जो आहे तो GRP नाव आहे त्याचं, स्टिम्युलेट गॅस्ट्रिक हार्मोन. असे 8 हार्मोन्स आपल्याला या हायपोथॅलॅमसचे तोंडपाठ करायचे. हे MCQ मध्ये विचारले जाते. त्याच्यावरती फिल इन द ब्लँक्स तुम्ही तयार करून ठेवायच्या आहे. आता छोटंसं एक इन्फॉर्मेशन द्यायची, ती म्हणजे हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम किंवा हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. ऍक्च्युअली जेव्हा आपण हायपोफायसिस म्हणजे पिट्युटरी ग्लँड शिकू त्यावेळेला आपल्याला डिटेलमध्ये कळेलच. तरी पाहूया आपण. ही पोर्टल सिस्टीम आहे म्हणजे ब्लड वेसलची सिस्टीम आहे. पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमसमध्ये तिची नेटवर्क असते. ती नेटवर्क कशी अरेंज केलेली आणि त्याच्यातून हार्मोनचा ट्रान्सपोर्ट कसा होतो ते आपल्याला थोडक्यात लक्षात ठेवायचं. मग काय आहे तर हार्मोन्स फ्रॉम हायपोथॅलॅमस. हार्मोन्स फ्रॉम हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस
These hormones from hypothalamus enter pituitary gland through hypophyseal portal system म्हणजे ब्लड वेसलची जाळी अशी आहे, फिगर मध्ये दाखवली आहे. आपण आता उद्या आपण काढणार आहोत, उद्या त्याचे डिटेल्स पाहू. The portal vein, this portal vein collect hormones from hypothalamus. Collect hormones, all these hormones, just we are studying. Some are releasing hormones, some are inhibitory hormones. These hormones, they are collected by this portal vein and sent to anterior pituitary gland. From this anterior pituitary gland, the vein then send, or in another word, from this vein send blood to superior vena cava of heart, and from heart to different parts of body. Sending respective hormones to their respective target organs, and this is known as hypophyseal portal system. काय होतं hypophyseal portal system मध्ये? तर हार्मोन्स जे आहेत, आताच आपण 8 हार्मोनची लिस्ट पाहिली, ते सगळे हार्मोन्स म्हणजे हायपोथॅलॅमसचे पिट्युटरी ग्लँड मध्ये एंटर होतात. आपण पाहिलं की सगळ्यांचा इम्पॅक्ट हा पिट्युटरी ग्लँड वरती आहे, आयदर स्टिम्युलेटरी और इनहिबिटरी. आणि मग पिट्युटरी ग्लँड मध्ये एंटर होण्यासाठी इथे एक नेटवर्क आहे ब्लड कॅपिलरीची, नाव आहे हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. या पोर्टल सिस्टीम मधल्या ज्या पोर्टल व्हेन्स आहेत, व्हेन्या ब्लड कलेक्ट करणाऱ्या, ह्या व्हेन्स हे हार्मोन्स हायपोथॅलॅमस मधले कलेक्ट करतात, न्यूरो सिक्रेटरी सेल्स मधून रिलीज झालेले. आणि मग हे हार्मोन्स अँटेरियर पिट्युटरी ग्लँड कडे पोहोचवले जातात सर्क्युलेशन मधून, हायपोथॅलॅमस मधून पिट्युटरी ग्लँड मध्ये. कोणत्या भागात? अँटेरियर पिट्युटरी ग्लँड मध्ये. आणि मग ह्या अँटेरियर पिट्युटरी ग्लँड कडून ही व्हेन ते ब्लड, मग आता अँटेरियर पिट्युटरीचे पण हार्मोन्स त्याच्यामध्ये उतरतात ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. आणि मग ते ब्लड ही व्हेन, पोर्टल व्हेन पुढे जाऊन सुपिरियर व्हेना कॅव्हा मध्ये जाऊन उघडते. सुपिरियर व्हेना कॅव्हा ही हार्टची मेजर व्हेन आहे, हेड रिजन कडून ब्लड कलेक्ट करणारी. आणि मग राईट ऑरिकल मध्ये हे ब्लड आलं की मग राईट ऑरिकल मधून लेफ्ट व्हेंट्रिकल सुपिरियर व्हेना कॅव्हा ह्या राईट साइडच्या राईट ऑरिकल मध्ये येतो. राईट ऑरिकल मधून राईट व्हेंट्रिकल मध्ये जातं. राईट व्हेंट्रिकल मधून मग ते पल्मोनरी एओर्टा मध्ये जातं, पुन्हा बॅक हार्ट मध्ये येतं. आणि मग हार्ट मधून सिस्टेमिक एओर्टा मधून ते पूर्ण बॉडीला पोहोचवलं जातं. ते आपण शिकलेलोच आहोत. फक्त इथं असं म्हणूया आपण टू डिफरंट पार्ट्स ऑफ बॉडी, म्हणजेच टार्गेट ऑर्गन्स कडे हे ब्लड ते हार्मोन्स पोहोचवतं. कारण ही एंडोक्राइन सिस्टीम आहे. एंडोक्राइन सिस्टीम म्हणजे डक्टलेस सिस्टीम असते, डक्टलेस ग्लँडची सिस्टीम असते. आणि डक्टलेस ग्लँडची सिस्टीम असल्यामुळे साहजिकच हार्मोनचा ट्रान्सपोर्ट जो आहे तो थ्रू ब्लड सर्क्युलेशन असतो. आणि ते मेजर आहे हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. म्हणजे हायपोथॅलॅमस कडून येणारे हार्मोन पिट्युटरी ग्लँडकडे, पिट्युटरी ग्लँडकडून येणारे हार्मोन हृदयामध्ये आणि हृदयातून सगळ्या बॉडीकडे.
आलं लक्षात. तर अशी इथं आपण हायपोथॅलॅमस ही एंडोक्राइन ग्लॅंड पूर्ण केली. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पिट्युटरी ग्लॅंडकडे जाणार आहोत की जी महत्त्वाची आहे, मेजर आहे. मेजर लॉंग आन्सर क्वेश्चन त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो, फिगर स्केचसाठी विचारली जाऊ शकते. तर त्या फिगरची तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. थँक्यू.